जय महाराष्ट्र. सरकारला माझी विनंती आहे की निवडणुका होत राहतील, आधी समोर येऊ घातलेल्या भीषण दुष्काळाचं नियोजन करून ते निवारण्याच्या दृष्टीनं आधीच उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्यातही आमच्या मराठवाड्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. परत आचारसंहिता लागू झाल्याच्या नंतर तिथं सगळ्यांचं लक्ष जाईल. तहान लागल्यानंतर विहीर खोदण्याचं काम सरकारने करू नये. आज सर्वात महत्त्वाचं सर्वसामान्य माणसाला लागणारं पिण्याचं पाणी, त्याचबरोबर जनावरांना लागणारं पिण्याचं पाणी, जनावरांचा चारा, त्याचबरोबर शेतीत उत्पादित केलेल्या मालाला भाव नसल्यामुळं आणि दुष्काळामुळं शेतकरी अतिशय आर्थिक विवंचनेत आहे. त्याला तातडीनं त्या ठिकाणी मदतीचा हात देणं, ह्या साऱ्या गोष्टीकडं सरकारनं त्या ठिकाणी तातडीनं लक्ष द्यावं, ही कळकळीची विनंती मी या ठिकाणी करत आहे.